देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले. खरी शिवसेना आणि खऱ्या राष्ट्रवादीचा मोठा विजय झाला. महाराष्ट्राच्या राजकारणात 1978 पासून शरद पवार यांनी दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं. त्याला 20 फूट जमिनीत गाडण्याचं काम तुम्ही केल्याचं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली. शिर्डी येथे आयोजित भाजपच्या महाअधिवेशनात बोलताना त्यांनी ही टीका केली. या दरम्यान टीकेला शरद पवार यांनी काल 14 जानेवारी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं. देशात अनेकांनी गृहमंत्री म्हणून चांगलं काम केलं होतं, मात्र या लोकांना कधी तडीपार करण्यात आलं नव्हतं असं म्हणत शरद पवार आणि अमित शहा यांच्या तडीपारीचा मुद्दा उकरून काढलाय. दरम्यान या आरोप प्रत्यारोपांच्या फेरीमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी उडी घेत शरद पवारांवर टीका केली. 2 जन्मठेपांची काळ्या पाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर मंत्री झाले असते तर त्यांच्याबाबतही पवार असंच बोलले असते का? श्रद्धेय अटलजी, अडवाणीजी आणि अनेक मान्यवर नेते आणीबाणीच्या काळात 17 महिने तुरुंगात होते. ते नंतरच्या काळात मंत्री, पंतप्रधान झाले. त्यांच्याविषयी देखील हेच म्हटलं गेलं असतं का? हे पवारसाहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला नक्की सांगितलं पाहिजे असा सवाल करत विनोद तावडे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. माननीय शरद पवार साहेबांनी आदरणीय अमितभाई शहाना तडीपार गृहमंत्री म्हटलं. ही तडीपारी कशासाठी होती? की पाकेटमारी, दरोडा यासाठी नव्हती, तर लष्कर-ए तोयबाचा हस्तक स्मगलर सोहराबुद्दीनची गुजरात पोलिसांकडनं एन्काउंटर झाला. त्याविषयी न्यायालयाला असं वाटलं की ही चौकशी चालू असताना गृहराज्यमंत्री असणारे अमित शहा हे गुजरात बाहेर असले पाहिजेत, ज्यात ते नंतर निर्दोषी सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले. त्यामुळे अनावश्यक एखादी बोचरी टीका झाली असेल तर खिलाडू वृत्तीने ते मान्य केली पाहिजे, पण असं चुकीचं विधान किमान आपण करू नये. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.